हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. सकाळी उठून हे काय घेतलं मी बनवायला, तर हे गुलाबजामुन आहे आणि आई बाबा आलेले आहे घरी, तर म्हटलं काहीतरी गोडधोड करावंच लागणार आहे. तसं मी म्हणजे आई तरी खव्याचं जे गुलाबजामुन असतात ते खूप छान, म्हणजे खूपच छान बनवते. पण माझ्याकडे हे बॅटर काय म्हणतो त्याला, प्रीमिक्स जे असतं ना, ते ऑलरेडी पडलेलं होतं. म्हटलं हेच बनवून घेऊया. आणि तसंही आता म्हणजे सकाळी सकाळी जाणारं कोणी नाही आहे दुकानावर की खवा घेऊन येणार आणि ते नंतर बनवू, असं काही झालं नाही. म्हटलं जे बॅटर आहे त्याचेच आपण बनवून घेऊया. कसं होऊन जातं की म्हणजे कोणीतरी पाहुणे आले तर बऱ्याच वेळेस आहे ना, मी काय म्हणजे पटकन असे काहीतरी आपल्याला पदार्थ गोडधोड करायचं असेल तर अशा प्रकारे प्रीमिक्स वगैरे जे असतं ना गुलाबजामुनचं, ते मी शक्यतो घरात ठेवतच असते. म्हणजे एक्सपायरी डेट नसेल गेलेली तर. आणि त्याचंच काय पटकन बनवता येतात आपल्याला आणि ते कसं सोपंही होऊन जातं. बऱ्याच वेळेस बाहेर जा आणि बाहेरून काहीतरी म्हणजे खवा आणा किंवा काही बनवायचं असेल ते आणा, ते काही वेळेवर जमत नाही. तर अशा प्रकारे प्रीमिक्स ठेवल्यामुळे ना लगेच आपल्याला जे काही बनवायचं असेल ते पटकन बनवता येतं. सो हेच गुलाबजामुन असे बनवून तर झालेले आहेत आणि खूप छोटे छोटे गुलाबजामुन बनवलेले आहेत मी, एकदम छोटे. आणि फुगल्यानंतर आपण बघू शकता की त्यांची साईज ऑलमोस्ट आहे ना डबल झालेली आहे आणि टेस्टीही लागतात हे गुलाबजामुन. म्हणजे खव्यापेक्षा कमीच लागतात असं नाही की खव्यापेक्षा ते चांगले लागतील. आणि जे काय म्हणतो आपण त्याला, ओरिजिनल ते ओरिजिनल असतं, त्याला काही बाकी दुसऱ्या गोष्टीची काही तोड नाही आहे. पण छान झालेले आहेत. सो आपण बघू शकता की किती छान झालेले आहेत. अशा प्रकारे एकदम आहे ना ब्राउनिश कलरमध्ये ते ना एक तळू दिल्यानंतर आहे ना त्यांची टेस्टही एकदम छान लागते आणि आतून जे आहे ना ते एकदम व्यवस्थित फ्राय झालेले असतात. सो गुलाबजामुन तर झाले. आता जेवणामध्ये काय बनवायचं, तर बाबाने सांगितले की ज्वारीची भाकर बनव आणि काहीतरी भाजी बनव. ॲक्च्युली ना ते रात्रीलाच आले होते, तर त्यांच्यासाठी ना मी रात्रीला वरणबट्टी जे असतं ना ते केलं होतं, प्युअर खानदेशी जो बेत असतो ना तो. आणि आता म्हणे बाबा की मला फक्त ज्वारीची भाकरच हवी, म्हणून मी ज्वारीची भाकर बनवते आता त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठीही. शक्यतो मला आहे ना, मला म्हणजे आमच्या घरीसुद्धा आहे ना बऱ्यापैकी म्हणजे भाकरी वगैरे ज्या आहेत त्या खातात, आवडीने खातात. असं नाही की कोणी नाक मुरडून खातील. आणि ही सवय जी आहे ना आपण स्वतःहून मुलांना जरी लावून दिली ना की खायचं आहे म्हणजे खायचं आहे, असं नाही की ते खात नाही म्हणून दुसरं बनवायचं आणि त्यांच्यामुळे आपण कॉम्प्रोमाइज करायचं, असं नाही करायचं. त्यांनासुद्धा सवय लावली की ते सुद्धा आवडीने खातात. तर तसंच आहे ना माझ्याकडे सुद्धा आहे ना एकदम छान असे आवडीने खातात अशा प्रकारचे जे पदार्थ असतात. आणि गवारची भाजी होती ती केली आणि हे जे बट्टे आहे ना मी रात्री केली होती, तुम्हाला दाखवते. त्याचं एक क्लिप होतं माझ्याकडे, ते सुद्धा दाखवून देते. आणि ॲक्च्युली बट्टी जी आहे ती आईनेच केली होती. रात्रीच्या बट्ट्या पडल्या आहे, भात उरलेला होता, त्याचा फोडणीचा भात करून घेते. तसं आहे ना मी शिरासुद्धा केला होता, तो सुद्धा मला आता गरम करून घ्यायचा आहे, कारण बऱ्यापैकी मी केलं होतं. कारण मला असं वाटलं की मुलांना टिफिनमध्ये द्यावं, म्हणून पण आहे ना मी विचार केला की नको त्यांना द्यायला. कारण रात्रीचं असलं की शक्यतो मी टाळते त्यांना द्यायचं, की टिफिनमध्ये नको द्यायला रात्रीचं जे काही उरलेलं असेल ते. मला एक गोष्ट सांगा की तुमच्याकडे मुलांचे असे काहीतरी नखरे आहे का की ते खायला असं नाक मुरडत असतील, अशा गोष्टी मला कमेंट करून सांगा. तशा माझ्याकडे नाही आहे, कारण त्यांना म्हणजे मी बऱ्यापैकी पहिल्यापासून तशीच सवय लावलेली आहे की जे आहे जसं आहे तसं खायला पाहिजे. आणि म्हणजे त्यांना भाज्या वगैरे नाही आवडल्या तर ते खात नाही. कोणत्या कोणत्या भाज्या असतात त्या आपल्यालाच नाही आवडत, तर त्यांच्याकडून कशी आपण अपेक्षा करू शकतो की तुम्ही ते खायला पाहिजे. तसं काही होत नाही. म्हणजे एखाद दोन अशा गोष्टी असतात त्या नाहीच आवडत आपल्याला. आणि जर भाकर बनवली मी तर अशा प्रकारे पसारा जो असतो ना पूर्ण ओट्यावर होतो आणि पूर्ण पीठ जे आहे ते सांडलं जातं माझ्याकडून. मी कितीही प्रयत्न केला, किती म्हणजे बऱ्याच वेळेस आहे ना मी प्रयत्न करून बघितलेला आहे की पीठ सांडायलाच नको, पण असं काही होत नाही. पीठ बऱ्यापैकी सांडल्याच जातं माझ्याकडून. आईने रात्रीचं जेवण बनवलं होतं, म्हटलं आता तू नको काहीच करू. ती बसली आता दळण काढायचं होतं आणि मला आहे ना गहू आणलेले होते घरून, ते सुद्धा चाळून घ्यायचे होते. तर ती आई काम करते, नाहीतर शक्यतो ती माझ्याकडे आल्यानंतर मला काहीच करू देत नाही. तीच स्वयंपाक वगैरे बनवते आणि आपणही इतकं आळशी होऊन जातो की आई आल्यानंतर आहे ना तिच्याकडे सगळे कामं सोपवून देतो, आपणही रिलॅक्स राहतो. तितकंच आहे ना आपल्याला सुद्धा आहे ना, आपलं माइंडसुद्धा आहे ना फ्रेश होऊन जातं. बऱ्यापैकी कामं आई आवरून घेते, पण मी यावेळेस आहे ना आज तरी तिला नाही सांगितलं की नको बाई तू नको करू, मी करून घेते. आणि छानपैकी ती अशा प्रकारे जेवण केल्यानंतर बसली होती. थोडा वेळ आम्ही बसल्यानंतर लगेच निघालो होतो बाहेर थोडा वेळ. आणि बाकी म्हणजे छोटी मोठी खरेदी करायची होती आम्हाला, साड्या वगैरे घ्यायच्या होत्या. जसं की आमच्याकडे लग्न आहे त्यासाठी आमची खरेदी वगैरे सुरू आहे. छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या बाकी आहे, बऱ्यापैकी खरेदी झालेली आहेत. ह्या ज्या साड्या आहेत खूप सुंदर होत्या आणि
प्राईस आय थिंक आहे ना 3.5च्या रेंजमध्ये होते, पण ह्या काही आम्ही घेतल्या नाही, म्हणजे जस्ट बघायला गेलो होतो त्यामुळे काही घेणं झालं नाही. नंतरच जाऊन घेऊया असं विचार केला. मी आणि माझी नणदबाई आलो होतो. आवडल्यानंतर घ्यावीशी तर वाटली, पण माझं बजेट जो होता ना 3.5ची मला घ्यायचीच नव्हती. फक्त 2-2.5 पर्यंतच माझं बजेट होतं. म्हटलं तितकी असेल तरच घेऊया, नाहीतर नको घ्यायला, कारण काही त्यांचं यूजही होत नाही. एक वेळेस घातल्यानंतर त्या तशाच पडून असतात. ही सुद्धा आवडली होती मला, खूप सुंदर होती. कलर तर इतका छान प्रिटी होता की कायच सांगावं. बऱ्यापैकी साड्या आम्ही एक्सप्लोर केल्या. एक पहिली बघितली तीही आवडते, दुसऱ्या बघितल्यानंतर त्याही आवडतात. साड्यांच्या बाबतीत इतकं कन्फ्युजन असतं माझं की मला म्हणजे चूजच करता येत नाही की ही घ्यायची की ती घ्यायची, असं होऊन जातं. माझ्या बाबतीत काय सेम टू सेम तुमच्या बाबतीतही असंच घडत असणार. आणि आम्ही द्वारकादासला गेलो होतो. तसं आहे ना मूळचंदच्या साड्या आम्हाला अजिबात आवडत नाही, कारण इतकं ते ना म्हणजे कचरा माल ठेवलेला असतो त्यांनी की त्या साड्यावर चालत असतात आणि पूर्ण ढीगभर पसारा असतो. इतकं म्हणजे ते घेतानाच असं वाटतं नाही की पैसे देऊनच घ्यायचे, तर इतकं पसाऱ्यामधून काढून ते ओढून ताडून कशाला घ्यायचं. त्यापेक्षा यांना बऱ्यापैकी चांगल्या दुकानावर 200 रुपये 400 रुपये जास्त द्यायचे आणि छान अशी साडी घ्यायची. आता घरी आलो, घरी आल्यानंतर काही घरची कामं सुटत नाही, तर आत्ता आम्हाला बनवायचं होता पास्ता. काहीतरी वेगळं, म्हणजे असंच म्हटलं ट्राय करूया, आईबाबांनाही आवडेल आणि छानही लागतं. तसं मुलांना खूप जास्त आवडतं पास्ता बनवल्यानंतर. तसं बऱ्यापैकी उशीर झालेला आहे, 7:30 वाजले आणि अंधार आता लवकरच पडतो, तर त्यामुळे खूप जास्त असं अंधार वाटतोय. आणि तसं आईने बनवलं असतं, पण आईला हे काही जमत नाही पास्ता वगैरे बनवायचं, तर मला फक्त भाज्या वगैरे कट करून दिल्या. तसं आहे ना म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून मी हे ट्राय करते, कारण बऱ्यापैकी म्हणजे तेच जेवण असतं आणि बऱ्याच म्हणजे आमची हॉटेल असल्यामुळे ना जेवण बाहेरचं काही असं मागूसं वाटत नाही, कारण तेच हॉटेलचं खायचं आणि भाज्याही त्याच असतात, टेस्टही सेम असतं. म्हणून आत्ता शक्यतो आहे ना भाज्या आम्ही मागवतच नाही बाहेरून, किंवा बाहेरही जात नाही खायला. तिथं गेलो की जातो आम्ही आमच्या हॉटेलवर. आणि बाय द वे आमच्या हॉटेलचं नाव आहे कोथिंबीर. तशा कोथिंबीरच्या 2 ब्रांच आहे, एक आहे एमनोरा मॉलच्या बॅक साईडला आणि एक आहे जी मॉलला. सो तुम्ही जर नियर बाय राहत असाल तर एक वेळेस नक्की व्हिजिट करून बघा. टेस्ट अप्रतिम असते आमच्या हॉटेलची. आम्हाला तर इतकी आवडते, म्हणून आम्ही शक्यतो दुसरीकडून आता मागवतच नाही. तिथे गेल्यानंतर मनसोक्त जितकं काही खायचं असेल तितकंच म्हणजे खाऊन घेतो. तशी माझी माहेरची मंडळी आणि सासरची मंडळी पुण्यालाच असते बऱ्यापैकी. आई बाबा जे आहे ते जातात घरी, म्हणजे गावाकडे शेती वगैरे असल्यामुळे त्यांना अधूनमधून जावं यावं लागतं. आणि बरेच कामं जे असतात ना हॉटेल म्हटल्यावर ना बरेच कामं असतात, ते म्हणजे छोटे मोठे कामं जे असतात ना ते बाबा आवरून घेतात, म्हणून बाबा शक्यतो इथे असतात. काहीतरी वेगळं बनवलं तर इतका पसारा होतोच. आता पसारा तर झालेला आहे, तोही आवरून घेते. आई आणि बाबा मुलं वगैरे जे आहे ते खाली गेले फिरायला. ते असते तर त्यांनीच म्हणजे आई असते तर आईनेच हा पसारा सगळा आवरला असता. तिने मला काही करू दिलं नसतं, कारण दिवसभर थकलेली आहे. मलाही असं वाटत होतं की एक वेळेस नको केलं असतं हे इतका पसारा, किंवा हा जो पदार्थ आहे तो तर बरं झालं असतं. पण चला आत्ता तर झालं आहे तर टेस्टही तितकंच होतं. मेहनत जी असते ना एखाद्या गोष्टीला, मेहनत म्हणजे लावली तर गोष्टीही खूप छान आणि मस्त होतात. आणि आय होप आपल्याला आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तो स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. चला तर मग या जेवायला.